नगर परिषदेचे निकाल लागलेला आहे काय जिल्ह्यात एकंदरीत आपण बघताय की जिल्ह्यामध्ये मुखेड आणि हातगाव दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष बसलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी युतीचं प्राबल्य जिल्ह्यामध्ये आहे. किनवट एका ठिकाणी उबाटाचा नगराध्यक्ष आला असला तरी आमचा शिवसैनिक आहे जुना. अपेक्षित यश तुम्हाला मिळालं? अपेक्षित यश म्हणावं तसं मिळालेलं नाही, कारण काही ठिकाणी नगरसेवक येणं अजून अपेक्षित होते. निश्चित सुधारणा संघटनेमध्ये करण्यात येईल. म्हणजे की उबाटाचा जे ते आमचा भविष्यात काही पक्षप्रश्न नाही, तो जुना शिवसैनिक आहे, परंतु तिथल्या युतीच्या वाटाघाटीमध्ये ती जागा भाजपला गेल्यामुळं तो आमच्याकडून उबाटामध्ये गेलेला आहे. हो, मुंबईला बैठक आहे शिंदे साहेबांची, त्याच्या संदर्भात नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये नांदेडच्या चारही आमदारांना माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांनी बैठकीसाठी बोलावलेलं आहे. त्याच्यामुळे तातडीनं निघालेलं आहे. सहा जागा देतो म्हणजे हा विषय चर्चेला जाईल का? भाजप सन्मानजनक वागणूक नाही दिली तर असं पण बोलू आपण काल बघितलं की मोठ्या प्रमाणावर जवळपास 439 लोकांनी मुलाखती दिलेल्या आहेत आणि आम्ही त्यांना मागणी पण केली 50-50% जागा जर आपण एकमेकाच्या वाटून घेतल्या तर आपण युती करू, पण सन्मानजनक जर जागा मिळत नसतील तर शिवसेनेची स्वबळावर लढायची तयारी आहे. तुम्ही शिंदे साहेबांना हे सांगणार आहेत? हो, निश्चित या सगळ्या गोष्टींची चर्चा शिंदे साहेबांकडे होणार आहे. माहिती अशी मिळते की भाजपाची ऑनलाईन बैठक पार पडली, त्या बैठकीला पंकजा मुंडे सुद्धा होत्या, मात्र जे त्यांनी आशीर्वाद चव्हाण यांच्यावर निर्णय सोपवला. त्यांच्या पक्षांतर्गत गोष्टी आहेत, त्याच्या संदर्भात माहिती नाही, परंतु आमची नांदेडच्या चारही आमदारांची बैठक मुंबईमध्ये आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.